नमस्कार. तुम्ही पाहत आहात अमृत मंथन, जिथे आपण नाती, विचार आणि आयुष्य थोडं जास्त समजून घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे रात्रीचं साधारण 12:30 किंवा 1 वाजलेत. खोलीत पूर्ण अंधार आहे आणि चेहऱ्यावर फक्त तो मोबाईलचा निळा प्रकाश पडतोय. बोटं फक्त स्क्रीनवर वर-खाली होतायत. एक रील संपला की दुसरं. हो, आणि डोळ्यांवर झोप आलेली असते, पण फोन बाजूला ठेवायची इच्छाच होत नाही. अगदी बरोबर. आणि मग अचानक मनात विचार येतो की अरे, आजचा पूर्ण दिवस असाच गेला. आज काहीच प्रोडक्टिव्ह नाही केलं. कसंय, हा अनुभव ना आजकाल जवळजवळ प्रत्येक घरात रोज रात्री घडतोय. तो जो एक अपराधीपणाचा विचार असतो ना, तो मेंदूत ताण निर्माण करतो. आणि त्या तणासोबतच आपण झोपतो. हो, आणि रात्री उशिरा झोपल्यामुळे सकाळी अलार्म वाजला की शरीर उठायला चक्क नकार देतं. मग पुन्हा धावपळ, स्वतःवर चिडचिड, तीच जुनी सायकल सुरू होते. हो ना. आणि यात मला एक गोष्ट जाणवली. म्हणजे ह्या चक्राच्या अगदी विरुद्ध बाजूला काही लोक असे आहेत जे रोज न चुकता पहाटे 5 वाजता उठतात. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हेच लोक आयुष्यात, करिअरमध्ये इतरांपेक्षा खूप वेगाने पुढे जातात. घड्याळ तर प्रत्येकासाठी 24 तासच मोजतं. मग असं काय घडतं की पहाटे उठणाऱ्यांना याचा एवढा फायदा मिळतो? म्हणजे बघायला गेलं तर पहाटे 5ची वेळ मानवी शरीराच्या आणि मेंदूच्या दृष्टिकोनातून खूप विशेष आहे. आपल्याला वाटतं की यश म्हणजे फक्त बुद्धिमत्ता, पण आपण आपली ऊर्जा दिवसाच्या कोणत्या वेळेत वापरतो हे जास्त महत्वाचं आहे. खरंय. आणि पहाटेची वेळ पूर्णपणे डिस्ट्रॅक्शन फ्री असते. 5 वाजता कोणतेही फोन कॉल्स येत नाहीत, मेसेजेस नसतात. बरोबर, जगाचा गोंधळ थांबलेला असतो. हो, म्हणजे संध्याकाळचा थपलेला मेंदू हा एखाद्या अशा कम्प्युटरसारखा असतो ज्यात एकाच वेळी 100 टॅब्स उघडे आहेत. इकडे गाणी चालू आहे, तिकडे एखादं डॉक्युमेंट उघडंय. तो कम्प्युटर हँग होणारच. पण पहाटे 5चा मेंदू हा नुकत्याच रिस्टार्ट केलेला कम्प्युटरसारखा असतो. अगदी योग्य उदाहरण दिलंस. याच फ्रेश अवस्थेमुळे निर्णय घेण्याची क्षमता सर्वोच्च पातळीवर असते. दिवसभर आपण लहान-सहान निर्णय घेऊन थकून जातो, पण पहाटे हा थकवा शून्य असतो. पण मला एक सांग, इथे महत्त्व घड्याळातील त्या 5 या वेळेला आहे की फक्त आजूबाजूला लोक नसण्याला? समजा कोणी दुपारी 2 वाजता स्वतःला एका साऊंडप्रूफ खोलीत कोंडून घेतलं, तर तिथेही तोच रिझल्ट मिळेल का? नाही, तसं नाही होणार. कारण दुपारी 2 वाजता तू खोलीत असलीस तरी तुझ्या सबकॉन्शियस मेंदूला माहीत असतं की बाहेर जग जागे आहे. कोणीतरी आपल्याला शोधत असेल, ऑफिसेस सुरू आहेत. तो अदृश्य मानसिक दबाव असतोच. अरे बापरे, हे मी विचारच नव्हता केला. हो ना. पहाटे 5 वाजता निसर्गाचं आणि जगाचं घड्याळ खरोखरच थांबलेलं असतं. तो बाह्य गोंगाट नसणं आणि मेंदूची ती रिस्टार्ट अवस्था हा एक दुर्मिळ क्षण असतो. हो ना, पण यात एक अडचण आहे. आणि इथेच आपण चुकतो. म्हणजे बरीच लोकं पहाटे 5 वाजता उठतात, पण अंथरुणात पडून पुन्हा फोनच स्क्रोल करत राहतात. हो, हा खूप मोठा गैरसमज आहे. 5 वाजता उठणे ही काही जादू नाहीये. तो फक्त एक रिकामा कॅनव्हास आहे. उठल्या उठल्या जर डोळ्यांवर स्क्रीनचा निळा प्रकाश पडला तर मेंदूला वाटतं की ताणतणाव सुरू झालाय. म्हणजे ती फ्रेश अवस्था फोन हातात घेतल्या क्षणीच नष्ट होते. अगदी. आपण मेंदूला पुन्हा त्यात 100 टॅब्स उघड्या असलेल्या अवस्थेत ढकलतो. नुसतं उठून बसण्याला काहीच अर्थ नाही. मग तो वेळ स्वतःसाठी वापरणं जास्त गरजेचं आहे. पण हे बोलणं सोपं आहे. रोज 5 वाजता उठणं खूप कठीण आहे. नक्कीच. अलार्म वाजल्यावर पहिले काही सेकंद जो संघर्ष असतो तो भयंकर असतो. शरीर नैसर्गिक घड्याळानुसार चालतं. 5 वाजता शरीराचं तापमान कमी असतं, रक्तात झोप आणणाऱ्या रसायनाची पातळी जास्त असते. म्हणजे शरीर आतून ओरडत असतं की अजून झोपायचंय मला. हो, पण इथेच शिस्त आणि सातत्य महत्वाचं ठरतं. सकाळचा तो पहिला विजय मिळवला की मेंदू डोपामाइन सोडतो, जे पुढचा दिवस जिंकायला मदत करतं. यावर मला एक विद्यार्थ्याची कथा आठवतेय. त्याला नेहमी रात्री उशिरापर्यंत अभ्यासाची सवय होती. पण दिवसभराचा थकवा आणि फोनमुळे तो पुस्तक घेऊन बसायचा, पण एक पान वाचायला 1 तास लागायचा. कारण रात्रीच्या वेळी मेंदूचा फोकस करणारा भाग पूर्णपणे थकून गेलेला असतो. बरोबर. मग त्याने वेळ बदलून पहाटे 5ची वेळ निवडली. सुरुवातीचे 2-3 दिवस त्याला खूप शारीरिक त्रास झाला, पण त्याने ठरवलं होतं. हळूहळू सवय बदलली आणि तो रोज न चुकता पहाटे 1 तास एकाग्रतेने अभ्यास करू लागला. आणि जे काम रात्री 3 तास बसून जमत नव्हतं
ते सकाळी 1 तासात होऊ लागलं असेल. अगदी तेच झालं. काही महिन्यातच त्याचा रिझल्ट पूर्णपणे बदलला. म्हणजे बघ, क्वालिटी ऑफ टाइम हा नेहमीच क्वांटिटीपेक्षा जास्त महत्वाचा ठरतो. पण ही सवय एकदम बदलता येत नाही. हो, हे जिममध्ये पहिल्याच दिवशी 100 किलो वजन उचलण्यासारखं आहे. स्नायू फाटतील ना. हो ना, झोपेच्या सवयीलाही हेच लागू पडतं. जर रोज 8 वाजता उठण्याची सवय असेल तर थेट 5 वर जाण्याऐवजी आधी 7:45चा अलार्म लावावा. म्हणजे शरीराला शॉक न देता हळूहळू वेळ कमी करत न्यायचा. बरोबर. पण एक सांगतो, आपण अनेकदा म्हणतो ना की आपण नाईट आऊल आहोत, आपल्याला रात्रीच काम करायची सवय आहे. हो, सगळेच जण आजकाल हेच म्हणतात. पण यामागे ना एक वेगळंच मानसशास्त्र आहे, ज्याला रिव्हेंज बेडटाईम प्रोक्रॅस्टिनेशन म्हणतात. आपण खरोखरच नाईट आऊल नसतो. मग काय असतं ते? दिवसभराच्या धावपळीतून आणि कामाच्या तणातून आपल्याला स्वतःसाठी वेळच मिळत नाही. मग तो हक्काचा वेळ आपण रात्री चोरण्याचा प्रयत्न करतो. अरे बापरे, म्हणजे आपण स्वतःच्या झोपेचा बळी देतोय. हो, तो शांततेचा वेळ मिळवणं चुकीचं नाहीये, पण तो कधी मिळवायचा हा खरा मुद्दा आहे. खरंच खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही. रात्रीची झोप मोडून थकलेल्या शरीराकडून तो वेळ चोरण्यापेक्षा सकाळची फ्रेश आणि सकारात्मक शांतता निवडणं जास्त सोपं नाही का? अगदी बरोबर. हा प्रश्न स्वतःला विचारला तर उद्या अलार्म स्नूज करायची इच्छा होणार नाही. ही कल्पना मला एका पुस्तकातून मिळाली आणि त्या पुस्तकात अशा अजून खूप गोष्टी आहेत. तुम्हाला उपयोगी वाटलं असेल तर हे नक्की तुमच्या लोकांबरोबर शेअर करा. अशाच मनाला भिडणाऱ्या विषयांसाठी अमृत मंथनला सबस्क्राईब करा.